तुमच्या पूर्वीच्या किंवा विरोधी पक्षाकडे होण्यापेक्षा जास्त जहरी टीका तुमच्या मित्रपक्षाकडून होते. ते गाणं नाही का, दुश्मन ना करे दोस्त ने वो काम की, तसे तुमच्या मित्रपक्षांकडून जास्त टीका होते. म्हणजे मी मगाशी सहज काही गोष्टी बघत असताना काही स्टेटमेंट्स बघितली तुमच्या पालकमंत्रीपदाबद्दल. मी ते शब्द वापरू शकत नाही, पण अशा तुमच्या लहान वय असण्यावरून अत्यंत तुम्हाला शेलक्या भाषेत टीका केली गेली आदित्य. तेव्हा कसं वाटतं तुम्हाला? तुमचा मित्रपक्ष तुम्हाला की त्या कमी वय आहे, अनुभव कमी आहे. तुमच्या पालकमंत्रीपदाला सर्वात जास्त विरोध म्हणजे महाविकास आघाडीत असताना आणि आता महायुतीत असताना देखील तुमच्या मित्रपक्षाकडनंच होत आहे. नाही, आता सुदैवाने महायुतीत असताना मी पालकमंत्री झालीच नाही, त्याच्यामुळे तो चान्स कम्पॅरेटिव्हली कमी मिळाला. आधीच्या कार्यकाळामध्ये एक असतं ना, की मी जसं म्हटलं ना, की ही पहिली टर्म जी आहे ना, ही आम्हाला इतकं शिकवणारी भेटलेली आहे की ज्याला एखाद्या जो तिसऱ्या टर्मचा आमदार असेल ना, त्याला जी पेशन्स लेवल आणि मॅच्युरिटी त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या टर्मला आली असेल, ती सुदैवाने आम्हाला आमच्या पहिल्याच टर्ममध्ये आली. तो मी एक भूमिका घेतली होती. ऑब्व्हियसली ज्यावेळेला अशा पद्धतीच्या टीका होतात त्यावेळेला आपल्याला आपल्या वयावरून, आपल्या अनुभवावरून, कामात आपण कुठेही कम्पॅरेटिव्हली म्हणजे कमी राहत नसतो. कुठली आपत्ती आली दुर्दैवाने जिल्ह्यामध्ये तर माझी प्रायोरिटी नेहमी हीच असायची की मी पहिलं पालकमंत्री म्हणून तिथं असलं पाहिजे. आत्ताची जी जनरेशन आहे ना, यांना तुम्ही एकमेकांवर किती चिखलफेक करताय याच्यापेक्षा तुम्ही काय काम करताय ना, इन टर्म्स ऑफ डेव्हलपमेंट, इन टर्म्स ऑफ कनेक्टिव्हिटी, तुमचं कम्युनिकेशन किती आहे, तुम्ही किती सामंजस्याने कुठली भूमिका मांडता, ह्या सगळ्या गोष्टींकडे मला वाटतं असं की जास्त याच्याने बघितलं जातं. का बरं विरोध होत असावा तुमच्या मित्रपक्षांकडून? म्हणजे तुमच्या इथले आमदार विरोध करता, हा प्रश्न मला जाणीवपूर्वक विचारायचा. कारण आणि याचं उत्तर तुम्ही मला प्रामाणिकपणे राजकीय अभिनिवेश न ठेव द्यावा असं वाटतं. हा विरोध तुम्ही वयाने लहान आहात म्हणून केला जातोय, किंबहुना राजकारणामध्ये महिलांकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन आहे म्हणून केला जातो, की जनरली आवडत नाही की महिला बॉस असावं, हे फार राजकारणामध्ये आवडलं जात नाही असं आम्ही बघितलं आहे. 2-3 गोष्टी असू शकतील. जसं तुम्ही म्हटलात तसं आजही दुर्दैवाने महिलांना आपल्याला संधी द्यायला आपल्याला आरक्षणाची गरज आहेच. अजूनही आपला समाज किंवा आपल्या म्हणजे जी पुरुषप्रधान संस्कृती आहे ही काही तितकी म्हणजे काही मी म्हणेन तितकी काही खाली म्हणजे ती इक्वल ह्याला आलेली नाही आहे, बदललेली नाही आहे की आपल्याला विदाऊट आरक्षण संधी मिळेल. सुदैवाने आमच्यासारखे काही आमदार आहेत जे सर्वसाधारण जागेवरून सुद्धा निवडून येत असतात. म्हणजे मी ज्या मतदारसंघातून आले तिथे आरक्षण नाही आहे. मी एका सर्वसाधारण जागेवरून निवडणूक लढवून आमदार झालेली आहे. म्हणजे सुरुवातीला तर माझ्या मतदारसंघाचं माझ्यावर हे उपकार आहेत की त्यांनी मला त्या दृष्टीने कधी पाहिलं नाही की तो एक भाग झाला. दुसरी गोष्ट कशी असते की राजकारणात प्रत्येकाला संधी हवी असते. प्रत्येकाला असं वाटत असतं की ज्या वेळेला आपण आमदार होत असतो त्यावेळेला आपण मंत्री व्हावं. जर आपण मंत्री झालो तर पुढच्या वेळेला म्हणजे राज्यमंत्री झालो तर पुढच्या वेळेला कॅबिनेट मंत्री व्हावं. कॅबिनेट मंत्री झालो तर पुढच्या वेळेला आणखीन काहीतरी त्याच्यामध्ये मोठं काही खातं मिळावं. ह्या सगळ्या तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये असला म्हणजे आज तुम्ही पत्रकारिता घेतली तरी वाटत असतं ना की एक ज्युनियर रिपोर्टरला वाटतच असतं की त्यांनी सिनियर रिपोर्टर व्हावं. त्याच्यानंतर त्यांनी त्या चॅनलचं संपादक म्हणजे ही साधारणपणे असणारी गोष्ट आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी एकवटून जात असतात. त्यामुळे अनेकदा आपल्या मित्रपक्षाचे सहकारी पक्षातले सुद्धा जे आमदार असतात त्यांनाही वाटत असतं की आपणही आमदार आहोत तर आपल्यालाही संधी मिळाली पाहिजे. अशा ह्याच्यातून सुद्धा काही वेळेला या भावना व्यक्त होत असतात. गेल्याच आठवड्यातलं उदाहरण आहे, तेच आमदार म्हणजे महेंद्र, तुम्ही नावं घेऊन सांगतो की ते थोरवे आमदार आहेत, ते तुमच्यावर त्यांनी मागे टीका केली होती. आता ते म्हणतात की राष्ट्रवादी पक्ष हा दगाबाज पक्ष असं त्यांनी एक विधान केलं की त्याच्यावरती विश्वास ठेवू शकत नाही असं ते म्हणतात. तुमच्या जिल्ह्यातलं राजकारण आहे. नाही, कसं असतं ना की मी जसं म्हटलं की मी स्वतः इथं ज्या वेळेला मी म्हणते की मी पहिल्यांदा आमदार झालेली आहे, मी राज्यमंत्री आहे किंवा मी आता जरी कॅबिनेट मंत्री आहे तरी मी कुठली गोष्ट गृहीत नाही धरत आहे की मी कधी हे म्हणणार नाही की मला निवडणूक आता लढवत असताना आमच्या मित्रपक्षाच्या सहकार्याची गरज नाही आहे किंवा त्यांचं आम्हाला पाठबळ नको आहे. अशा पद्धतीचे वक्तव्य हे माझ्या तोंडून कधीच येणार नाहीत. कारण मला चांगलं काम करायचं आहे, पुढेही करायचं आहे. मला पुढेही आमदार म्हणून निवडून यायचं आहे. मला पुढेही चांगल्या पद्धतीचं पॉलिसी मेकिंगमध्ये मला काम करायचं आहे. मला चांगल्या पद्धतीचे डेव्हलपमेंट माझ्या भागामध्ये आणायचे. या सगळ्या गोष्टी मला करायच्या आहेत. माझं एक माझ्या मतदारसंघासाठी असणारं विजन आहे विच इज बियॉन्ड पॉलिटिक्स. जे पक्षीय किंवा मित्रपक्षीय किंवा ह्या सगळ्या राजकारणाच्या पलीकडे जी मला संधी दिली आहे ते मला हे करायचं आहे. अनेकदा प्रत्येकाच्या प्रायोरिटीज वेगवेगळ्या असतात. त्याच्यामुळे त्या प्रायोरिटीजमध्ये अशा टीका येत असतात. मला वाटतं की जेवढ्या हार्श टीका म्हणजे केल्या जातील किंवा जितकी खालच्या पातळीवर तुम्ही टीका कराल
तसंच तुमचा जे तुम्हाला बघणारी लोक असतात ना, हे सगळं बघत असतात. त्यामुळे तुम्हाला जे काही योग्य उत्तर आहे ना, ते ज्या वेळेला ते बघणाऱ्या लोकांना संधी मिळते, त्यांना आवडलं नाही आवडलं तुम्ही तर नाही त्या देत? पद्धतीने ते रिॲक्शन तुम्हाला नाही वाटत उत्तर द्यावं असं कधी? मला नाही वाटत कधी